पहिला आपण नेकपासून स्टार्ट करूया. अप डाऊन 1 2 3 4 5 साइड टू साइड 1 2 3 4 5 6 शोल्डर टच 1 2 3 4 5 6 बघा रोटेट कसं करणार आहोत आपण स्लोली करा. त्याला स्पॉन्डिलोसिस वगैरे त्रास आहे नाही खाली वाढवा 1 2 अपोजिट 1 2 हा समोर या ओपन क्लोज 1 2 3 4 5 रोटेट 1 2 3 4 5 अपोजिट 1 2 3 4 5 शोल्डर टच 1 2 3 4 5 सेम साइड टू साइड सेम पोजीशन फक्त साइड टू साइड ओपन क्लोज 1 2 3 4 5 रोटेट 1 2 3 4 5 अपोजिट 1 2 3 4 5 साइड टू साइड 1 2 3 4 5 वरती आपण करणार आहोत तसे 1 2 3 4 5 चेस्ट समोर घेऊन 1 2 3 4 5 समोर 1 2 3 4 5 बेनून 1 2 कमरेतून बेनवा 3 4 5 आता आपण शोल्डर रोटेट करणार आहोत. हात सरळ ठेवा 1 2 3 4 5 अपोजिट 1 2 3 4 5 एक हात इथे शोल्डर ठेवा. हात सरळ रोटेट करणार आहोत. बेंड करू नका 1 2 3 4 5 अपोजिट 1 2 3 4 5 सेम पोझिशन फक्त हात चेंज 1 2 3 4 5 अपोजिट 1 2 3 4 5 तर आपण टाका उचलून दोन्ही हाताने करणार आहोत 1 2 3 4 5 सेम फक्त अपोजिट 1 2 3 4 5 पायामध्ये थोडं अंतर घ्या. साइड टू साइड नंबर करतो आपण 1 2 3 4 5 हात एक हात असा दुसरा हात आपल्याला गुडघ्याची घ्यायचा आहे 1 कमरेतनं बेंड व्हायचं 2 3 4 5 6 सेम पोझिशन आपण हात खाली गेला पाहिजे 1 टोटल हात खाली लागला तरी चालेल तशीला 2 3 4 5 6 आता आपण कंबर रोटेट करतो 1 जागेवरच कंबर फक्त हलवायची 2 3 4 5 6 अपोजिट 1 2 3 4 5 6 सेम पाय जवळ घ्या. चेअरवर बसतो ती पोझिशन करायची आपल्याला. पाठीचा मणका ताठ आणि रॉंग हे करायचं आहे 1 2 3 4 5 अपोजिट 1 2 3 4 5 सेम पोझिशन फक्त पायामध्ये अंतर घ्या 1 2 3 4 5 अपोजिट 1 2 3 4 5 पायामध्ये सेम अंतर ठेवा. हात दोन्ही साइड टू साइड करून क्रॉस टच आपण करणार आहोत.